तटकरे यांच्या दिल्लीच्या निवासस्थानावरील बैठक आता संपलेली आहे। तासाभराच्या चर्चेनंतर फडणवीस रवाना झालेत। फडणवीस आणि तटकरे यांच्या घरून ते निघून गेलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। अजित पवार गटाच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, तटकरे यांच्या दिल्लीच्या निवासस्थानावरची बैठक संपलेली आहे। तासभर ही बैठक चालली आणि चर्चेनंतर आता फडणवीस रवाना झालेत। फडणवीस तटकरे यांच्या घरून निघालेले आहेत। अजित पवार गटाच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स अद्यापही कायम आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेल यांना अद्यापही फोन आलेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, तटकरे यांच्या दिल्लीच्या निवासस्थानावरची बैठक आता संपलेली आहे। काय नेमकं या बैठकीमध्ये झालेलं आहे, कारण मंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे? श्वेता, जवळपास सव्वा तास ही बैठक चालली आणि बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणाहून निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांची जवळपास सव्वा तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेमकं मंत्रिपद का नाही या अनुषंगाने चर्चा झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल यांचं नाव खरं तर चर्चेमध्ये होतं, मात्र त्यांना अचानकपणे मंत्रिपद दिलं गेलेलं नाही। त्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती आहे। जर ज्यामुळे मंत्रिपद दिलं गेलं नाही ते बघता राष्ट्रवादी आपण हे दृश्य बघू शकतो। काही ही गाडी निघालेली आहे, पण या गाडीमधून प्रफुल्ल पटेल या ठिकाणाहून निघाले। आपण ही दृश्य बघितली श्वेता, प्रफुल्ल पटेल इथून निघालेले आहेत, पण माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न देता प्रफुल्ल पटेल हे या ठिकाणाहून निघाले। नेमकं प्रफुल्ल पटेल कुठे गेले हे माहित नाही। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस निघून गेले त्यांनीही माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे नेमका प्रफुल्ल पटेल कुठे गेले हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नेमकं भेटीमध्ये काय झालं याचा तपशील अद्यापपर्यंत तरी समोर आला नसला तरी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। नेमकं या सगळ्या नेत्यांची नाराजी दूर झाली का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण श्वेता, ज्या पद्धतीनं चर्चा होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मंत्रिपद मिळेल हे सगळं बघता अशी चर्चा होती, मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये। त्यामुळं नाराजी जी आहे ती दूर झाली का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, हे सगळे नेते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आहेत। फक्त प्रफुल्ल पटेल हे आत्ताच काही क्षणापूर्वी इथून निघालेले आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची जी चर्चा झाली त्या चर्चेतनं काय तोडगा निघाला का, नेमकं कशा पद्धतीने ही सगळी चर्चा झाली हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, तटकरे यांच्या दिल्लीच्या निवासस्थानावरची बैठक संपलेली आहे। तर प्रमोद, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा आणि आताची एक महत्त्वाची